Hello students, today we'll discuss the next part of solutions. In last part we have discussed solubility, okay, and whatever factors affecting on solubility of solid in liquid, okay, gas in liquid and liquid in liquid. ठीक आहे, त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा लॉ स्टडी केला बघा आपण, दॅट इज हेनरीज लॉ. ठीक आहे ना. ओके, टुडे विल डिस्कस सम क्वेश्चन्स बेस्ड ऑन सॉलिबिलिटी नाव. ओके, वॉल्यूम सोबत घेऊन बसा बळा ना. ओके, येस, त्याच्यामधले क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहे. टेक डाऊन फर्स्ट क्वेश्चन नंबर 22. क्वेश्चन नंबर 22 चेक करा. सॉलिबिलिटी कर्व ऑफ Na2SO4 10H2O इन वॉटर, ओके, विथ टेम्परेचर इज गिवन ॲज इन अ फिगर. ठीक आहे, सॉलिबिलिटी कर्व दिलेला आहे विथ टेम्परेचर. फ्रॉम द फिगर वी कॅन से दॅट, चेक करा. ओके, हे जे काय ही काय जी सॉलिबिलिटी असणार आहे ह्या टेम्परेचरला 34 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला, ओके, सॉलिबिलिटी तर हायर दिसते तुम्हाला, करेक्ट ना. लॅटर ऑन सॉलिबिलिटी डिक्रीजेस. फर्स्ट ऑफ ऑल इन्क्रीजेस अँड देन डिक्रीजेस. ठीक आहे, काय म्हटलं बघूया आपण. ऑप्शन्स बघा. सोल्युशन प्रोसेस इज एक्झोथर्मिक. ओके, आता तुम्हाला नोंद आहे की बाबा टेम्परेचर इन्क्रीज केलं की ओके सॉलिबिलिटी काय झाली पाहिजे. येस, एक्झोथर्मिक प्रोसेससाठी डिक्रीज झाली पाहिजे, एंडोथर्मिक प्रोसेससाठी इन्क्रीज झाली पाहिजे. अलग लक्षात. पण टेम्परेचर इन्क्रीज केलं की तर सॉलिबिलिटी अप टू 34 डिग्री सेल्सिअस इन्क्रीज झालेली आहे, बरोबर आहे ना. ओके, मग अप टू 34 डिग्री सेल्सिअस ही कुठली प्रोसेस आहे. एंडोथर्मिक प्रोसेस आहे. दिस प्रोसेस इज एंडोथर्मिक. एंडोथर्मिक कशावरून ओळखलं हे. ओके, ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस सॉलिबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस, बरोबर आहे ना. ओके, आणि लॅटर ऑन टेम्परेचर इन्क्रीजेस सॉलिबिलिटी डिक्रीजेस, म्हणजे इथं प्रोसेस कुठली असणार आहे. एक्झोथर्मिक. एक्झोथर्मिक 34 डिग्री सेल्सिअस पर्यंत एंडोथर्मिक. आफ्टर 34 डिग्री सेल्सिअस इट बिकम्स एक्झोथर्मिक, बरोबर ना. ओके, मग ऑप्शन काय येईल. सेकंड ऑप्शन काय दिलं. सोल्युशन प्रोसेस इज एक्झोथर्मिक टिल इट इज नॉट पॉसिबल. 34 डिग्री सेल्सिअस पर्यंत एंडोथर्मिक आहे, समजलं ना. ठीक आहे, सोल्युशन प्रोसेस इज एंडोथर्मिक टिल 34 डिग्री सेल्सिअस. दिस इज करेक्ट. अँड एक्झोथर्मिक देअर आफ्टर. सो ऑप्शन इज वॉट. सी. समजलं ना. ओके, पूर्ण प्रोसेस एक्झोथर्मिक नाही आहे, पूर्ण प्रोसेस एंडोथर्मिक नाही आहे. ओके, येस, अप टू 34 डिग्री सेल्सिअस एंडोथर्मिक आहे, आफ्टर 34 डिग्री सेल्सिअस एक्झोथर्मिक आहे. हे कशावरनं समजतं आपल्याला, तर सॉलिबिलिटी ओके ह्या कर्ववरनं समजतं. क्लिअर झालं हे. ठीक आहे, नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर ओके 23. सॉलिबिलिटी ऑफ सबस्टन्स इज its maximum amount that can be dissolved in a specified amount of solvent. ठीक है, करेक्ट है. solubility of substance is its maximum amount that can be dissolved in specified amount of solvent. This is the definition of solubility. It depends upon, कशावरती डिपेंड आहे. फॅक्टर स्टडी केलं आपण. नेचर ऑफ सोल्यूट, डेफिनेटली इट डिपेंड्स ऑन नेचर ऑफ सोल्यूट. नेचर ऑफ सॉल्वंट, डेफिनेटली. टेम्परेचर, करेक्ट. प्रेशर, करेक्ट. चारही फॅक्टर्सवरती डिपेंड आहे. ओके, म्हणजे ऑप्शन काय असणार आहे. ऑल ऑफ दिस ओनली. ठीक आहे ना. फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ चारीवरती डिपेंड आहे. सो ऑप्शन इज डी. नेक्स्ट चेक करा. क्वेश्चन नंबर 24 बघा. अकॉर्डिंग टू हेनरीज लॉ द पार्शियल प्रेशर ऑफ द गॅस in vapor phase T is proportional to the mole fraction of the gas X. Partial pressure जे आहे, partial pressure of gas in vapor phase मध्ये is proportional to the mole fraction of gas in solution. Solution मध्ये जे काय मोल फ्रॅक्शन्स आहेत गॅसचे, करेक्ट ना. ओके, त्याच्या प्रोपोर्शनल आहे. फॉर डिफरंट गॅसेस द करेक्ट स्टेटमेंट अबाउट द हेनरीज कॉन्स्टंट इज. आता हे स्टेटमेंट तुम्हाला नोट केलेलं आहे, तुम्ही नोट केलेलं आहे ऑलरेडी, बरोबर आहे ना. ओके, काय केले नोट स्टेटमेंट बघा. हायर द व्हॅल्यू ऑफ के एच, बरोबर आहे ना, ॲट अ गिवन प्रेशर लोअर इज द सॉलिबिलिटी. ठीक आहे ना. ओके, एकच कॅरी करायला सांगितलं तुम्हाला. हायर द व्हॅल्यू ऑफ के एच ॲट अ गिवन प्रेशर लोअर इज द सॉलिबिलिटी ऑफ गॅस. स्ट्रेट फॉरवर्ड आहे क्वेश्चन. ओके, आणि तुम्हाला हे नोनच असलं पाहिजे, त्याच्यामुळे खूप केअरफुली करा.
विचारलेला आहे बाळांनो हा क्वेश्चन, चेक करू शकता तुम्ही. नेक्स्ट, मोलार सॉलिबिलिटी ऑफ हेलियम. मोलार सॉलिबिलिटी ऑफ हेलियम, नायट्रोजन, ऑक्सिजन आर प्लॉटेड अगेन्स्ट पार्शियल प्रेशर ऑफ गॅस constant temperature. Henry's law constant for these gases will lie in the following sequence. ठीक आहे, सी हिअर आत्ताच आपण एक ऑप्शन पाहिला, हायर द व्हॅल्यू ऑफ के एच ॲट अ गिवन प्रेशर लोअर इज द सॉलिबिलिटी ऑफ गॅस. के एचची व्हॅल्यू हायर असेल, बरोबर आहे ना, सॉलिबिलिटी लोअर असते. मग आता इथं चेक करू शकताय, ओके सॉलिबिलिटी कोणाची लोअर आहे? येस, हेलियमची सॉलिबिलिटी काय आहे? लोअर आहे. देन व्हॉट? नायट्रोजन अँड देन ऑक्सिजन. ऑक्सिजनची हायर सॉलिबिलिटी आहे, नायट्रोजनची आहे, त्याच्यानंतर हेलियमची सॉलिबिलिटी लोअर आहे. त्याचा अर्थ काय? के एच फॉर हेलियम इज हायर, बरोबर आहे ना. ओके, हेलियमसाठी के एच हायर असणार आहे, त्याच्यानंतर कोणासाठी? नायट्रोजनसाठी, अँड देन व्हॉट? ऑक्सिजन. समजलं ना, त्या स्टेटमेंटवरून तयार केलं आहे आपण. ओके, सो ऑप्शन इज व्हॉट? बी, हेलियम, नायट्रोजन अँड ऑक्सिजन. समजलं ना. हायर द व्हॅल्यू ऑफ के एच increases, solubility decreases. क्लिअर झालं? ठीक आहे. येस, नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 26. ओके, खूप केअरफुली बघायचं वळणं हा क्वेश्चन आणि नोट करा, व्यवस्थित नोट करा हा क्वेश्चन. ठीक आहे, मला सांगा, इथं सॉलिबिलिटी कर्व्स दिलेले आहेत. सॉलिबिलिटी इन वॉटर ग्रॅम पर 100 क्युबिक सेंटीमीटरसाठी. ठीक आहे, आणि इकडे काय आहे? टेम्परेचर आहेत. ठीक आहे, इथं कन्सिडर करा. ओके, एस टेम्परेचर काय आहे? 0 आहे, बरोबर आहे ना. ओके, 20, 40, 60, ओके एस 80, 100 डिग्री सेल्सिअसमध्ये. आणि इथं सॉलिबिलिटी 30 ग्रॅम, 60 ग्रॅम, 90 ग्रॅम, ओके एस 100 ग्रॅम, 100 क्युबिक सेंटीमीटरमध्ये ओके सॉलिबिलिटी दिलेली आहे. हायर सॉलिबिलिटी, हायर दी टेम्परेचर, हायर इज दी सॉलिबिलिटी इन केस ऑफ KMnO4. मला सांगा, ओके मोर क्रिस्टलायझेशन कोणाचं होईल ह्या केसमध्ये? विचारले काय बघा, फ्रॉम ए डायग्राम गिवन विच कंपाऊंड विल बी मोस्ट ओके इज ॲप्ट टू बी इझिली प्युरिफाईड बाय रिक्रिस्टलायझेशन फ्रॉम वॉटर. बरोबर आहे ना. ओके, कूल करायचं आहे तुम्हाला. रिक्रिस्टलायझेशन करायचं म्हणजे ओके ह्या मिक्सचरला कूल करायचं आहे. खूप केअरफुली लक्ष द्या बळांनो. ठीक आहे ना. ओके, येस, इथं काय आहे? सोल्युशन आहे. ह्या सोल्युशनला काय करायचं? आपण कूल करायचं आहे. कूल केल्यानंतर ओके डेफिनेटली त्याचं क्रिस्टलायझेशन, सॉलिबिलिटी डिक्रीज होणार आहे प्रत्येकाची, बरोबर आहे ना. ओके, इथं बघा 0 डिग्री सेल्सिअसला 60 ओके ग्रॅम सॉलिबिलिटी आहे कोणाची? KBrची. ठीक आहे. येस, त्याच्यानंतर इथं NaClची सॉलिबिलिटी किती आहे बघा? 30 ग्रॅम आहे. KClची सॉलिबिलिटी लेस दॅन 30 ग्रॅम आहे. आणि काय? KNOची सॉलिबिलिटी 0 डिग्री सेल्सिअसला ओके येस त्याच्यापेक्षा पण कमी आहे. सगळ्यात कमी सॉलिबिलिटी कोणाची आहे? KNO3ची. मग जर का टेम्परेचर आपण 0 डिग्री सेल्सिअसला घेऊन आलं पण ओके, तर मोर क्रिस्टलायझेशन कोणाचं होतं? KNO3चं होतं. मोर क्रिस्टलायझेशन KNO3चं का? कारण त्याची सॉलिबिलिटी कमी होते ना, तो क्रिस्टलच्या फॉर्ममध्ये यायला लागतो. ओके, इथं क्रिस्टल्स अपिअर व्हायला लागतात आफ्टर कूलिंग ॲट 0 डिग्री सेल्सिअस. समजलं? ठीक आहे. म्हणजेच काय, इथं सॉलिबिलिटी बघा किती आहे? KNO3ची. त्याच्यानंतर सॉलिबिलिटी कोणाची आहे? KClची सॉलिबिलिटी आहे. आणि इथं 30 कोणाची सॉलिबिलिटी? NaClची सॉलिबिलिटी आहे. 0 डिग्री सेल्सिअसला 30 ग्रॅम हा डिझॉल्व्ह होतो. 0 डिग्री सेल्सिअसला KCl ओके एस अप्रॉक्सिमेटली 15 ग्रॅम डिझॉल्व्ह होतो. आणि ओके एस कुठला आहे तो? KNO3 किती डिझॉल्व्ह होईल मग? ओके एस खूप कमी डिझॉल्व्ह होणार आहे. ओके, ह्या सगळ्या सॉल्ट्सपेक्षा बळानं ओके एस KNO3 जो आहे तो लेस डिझॉल्व्ह होतो. ओके एस व्हेन टेम्परेचर इज ओके डिक्रीज्ड. समजलं ना. सॉलिबिलिटी कमी असेल तर क्रिस्टलायझेशन. अंडरस्टूड? ठीक आहे. मग आन्सर काय असलं पाहिजे? मोर क्रिस्टलायझेशन कोणाचं होतं? इझिली प्युरिफाय कोणाला करता येतं? ॲट ओके एस लोअर टेम्परेचर. ओके, तर डेफिनेटली KNO3ला. ठीक आहे ना. ओके, ऑप्शन काय असलं पाहिजे? डी असलं पाहिजे. समजलं का बळानं हे? ओके येस, आणखीन तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये सांगतो. इकडं लक्ष द्या, हे नोट करून ठेवा केअरफुली. ठीक आहे. इथं काय आहे? सॉलिबिलिटी आहे, बरोबर आहे ना. आणि इथं काय आहे? टेम्परेचर आहे. ओके, आता सपोज 3 पॉईंट घेतो मी. 1, 2, 3 पॉईंट्स. ठीक आहे. हा A आहे,
हा बी आहे आणि हा काय आहे सी आहे. कन्सिडर करा तिन्हीची सॉलिबिलिटी इन्क्रीज होते ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस. करेक्ट ना. ओके, इथं कन्सिडर करूया आपण 10 ग्रॅम, इथं कन्सिडर करूया 20 ग्रॅम, इथं कन्सिडर करा 30 ग्रॅम. बरोबर आहे ना. ओके येस. आता 30 ग्रॅम सॉलिबिलिटी ओके 0 डिग्री सेल्सिअसला, इथं 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर कन्सिडर करूया ह्या ठिकाणी आपण. इथं काय कन्सिडर करूया ओके 10 डिग्री सेल्सिअस, इथं कन्सिडर करूया आपण ओके 20 डिग्री सेल्सिअस, इथं कन्सिडर करूया 30 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे ना. ओके, टेम्परेचर इन्क्रीज केलं की सॉलिबिलिटी काय व्हायला लागली, इन्क्रीज व्हायला लागली. आलं लक्षात. ठीक आहे. येस, मला सांगा 100 ग्रॅम सॉल्ट घेतलं आपण, 100 ग्रॅम सॉल्ट किंवा कन्सिडर करा हां 100 ग्रॅम सॉल्ट आहे, किंवा 30 ग्रॅम घेऊया कारण हायेस्ट किती आहे 30 आहे ना इथं. ओके 30 ग्रॅम सॉल्ट घेऊया आपण आणि कशामध्ये वॉटरमध्ये ॲड करायचं आहे. ठीक आहे ना. वॉटरमध्ये ॲड केलं आपण किती 0 डिग्री सेल्सिअसला. तिने 30 ग्रॅम घेतलं ए बी सी. ओके, मला सांगा 0 डिग्री सेल्सिअसला हा 30 ग्रॅम मोर डिझॉल्व आहे. ह्याचा अर्थ काय. येस, तो सॉल्युबल आहे, त्याच्यामध्ये क्रिस्टल्स नसणार आहेत. बीचे क्रिस्टल्स किती असतील 10 ग्रॅम क्रिस्टल्स असतील बीचे 10 ग्रॅम. समजलं का. ठीक आहे. आणि सीचे क्रिस्टल्स किती असतील ह्याच्यामध्ये आता 20 ग्रॅम असतील 20 ग्रॅम. समजलं. ओके, ह्याचा अर्थ असा की तुम्ही सपोज डिझॉल्व केलं तिन्ही क्रिस्टल्सला. येतं लक्षात. ओके, तिन्ही क्रिस्टल्सला काय केलं तुम्ही डिझॉल्व केलं. ओके, आणि त्याच्यानंतर काय केलं सपोज टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअस ना परत कूल केलं. कूल केल्यानंतर ओके येस मोर क्रिस्टलायझेशन कोणाचं होतं तर सीचं मोर क्रिस्टलायझेशन होतं. समजलं का. कारण त्याची सॉलिबिलिटी लोअर टेम्परेचरला खूप कमी आहे. ज्याची सॉलिबिलिटी कमी बरोबर आहे ना. ओके, तो काय होतो मोर क्रिस्टलाइज होतो. ठीक आहे. ओके येस, the crystal किंवा the salt having lower solubility at low temperature will crystallize ठीक आहे ना. ओके, more will crystallize more. क्लिअर झाला पॉईंट हा. ठीक आहे, जाऊया पुढे आता. सो ऑप्शन इज वॉट डी. येस, KNO3ची सॉलिबिलिटी खूप कमी आहे इथं ॲट 0 डिग्री सेल्सिअस. दॅट्स वाय ओके इट क्रिस्टलायझेस मोर ॲट दिस टेम्परेचर. मला वाटतं इतकं इनफ आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. ओके, क्वेश्चन नंबर ओके 27 चेक करा. IMP आहे क्वेश्चन. ओके, इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. हाऊ मच ऑक्सिजन इज डिझॉल्व्ड in 100 ml water at 298 Kelvin? A partial pressure of oxygen is 0.5 atmosphere and KH is equal to 1.4 into 10 to the power minus 3 mole per liter per atmosphere. KH ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला आणि काय दिलेलं आहे ओके पार्शल प्रेशर दिलेलं आहे ऑक्सिजनचं 0.5 एटमॉस्फिअर. करेक्ट ना. आणि सोल्युशनचं व्हॉल्यूम दिलेलं आहे नाही सॉरी सॉल्वंटचं व्हॉल्यूम आहे. ठीक आहे. ओके, बघूया आपण सॉल्व करूया. खूप केअरफुली सॉल्व करा. ओके, तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप हाय असलं पाहिजे वळण या ठिकाणी. तो आता करेक्ट. हाऊ मच ऑक्सिजन म्हणजे काय एकतर मिलीग्रॅममध्ये येईल किंवा ग्रॅममध्ये येईल ऑक्सिजन, पण तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे तो. ठीक आहे. येस, चेक करा. पार्शल प्रेशर आणि सॉलिबिलिटी ह्याचं रिलेशन सॉलिबिलिटी इज इक्वल टू KH इंटू वॉट काय आहे P आहे. सॉलिबिलिटी इज इक्वल टू ओके KH इंटू वॉट P. लक्षात येते. ठीक आहे. मग सॉलिबिलिटीतून कॅल्क्युलेट करू शकता. KH ची व्हॅल्यू किती आहे किती आहे 1.4. तुम्हाला दोन इक्वेशन्स दिलेत मी हेनरीज लॉसाठी. ओके, एक पार्शल प्रेशर इज इक्वल टू KH इंटू मोल फ्रॅक्शन दिलं आहे, दुसरं सॉलिबिलिटी इज इक्वल टू KH इंटू P दिलेलं आहे. समजलं ना. ठीक आहे. सो 1.4 इंटू 10 टू दी पॉवर -3 इंटू प्रेशर किती आहे 0.5 येते लक्षात. त्याचं युनिट काय आहे इथं मोल पर लिटर पर ॲटमॉस्फिअर ATM पर ॲटमॉस्फिअर आणि हे काय आहे ॲटमॉस्फिअर आहे. ॲटमॉस्फिअर पर ॲटमॉस्फिअर गेट कॅन्सल्ड.
करेक्ट. करा कॅल्क्युलेशन. 7 येईल ना, 0 येईल 7, 0.7 करेक्ट इंटू 10 to the power -3. करेक्ट. कशामध्ये? मोल पर लिटर. मोल पर लिटर. ही काय झाली? सॉलिबिलिटी मिळाली तुम्हाला. करेक्ट. म्हणजेच मोल पर लिटर कशाचं युनिट आहे? मोलॅरिटीचं युनिट आहे, लक्षात ठेवा. मोलॅरिटी म्हणजेच काय असणार आहे? त्याची सॉलिबिलिटी, अमाऊंट ऑफ सोल्यूट इन सोल्युशन. क्लिअर झालं हे? मग अमाऊंट ऑफ ऑक्सिजन कसं फाइंड आउट करायचं? आता हे तुम्हाला सहज समजते की सॉलिबिलिटी इज इक्वल टू मोल पर लिटर आहे, व्हॉल्यूम आहे लिटरमध्ये. बरोबर आहे ना? ओके. मग त्याचे नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करू शकतो ना आपण. येते का लक्षात हे? ओके. नंबर ऑफ मोल्स किती असतील ह्या केसमध्ये बघा बरं. सॉलिबिलिटी दिलेली आहे तुम्हाला, बरोबर आहे ना? येस. मग मोल्स फाइंड आउट करा. त्या मोल्सवरनं तुम्ही काय फाइंड आउट करू शकताय? वेट फाइंड आउट करू शकताय. करेक्ट. सॉलिबिलिटी किती आहे? 0.7 इंटू 10 to the power -3 इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय व्हॉल्यूम. किती दिलेलं आहे? येस, गिवन व्हॉल्यूम आहे आता. येस, व्हॉल्यूम आहे 100 ml. 100 ml साठी फाइंड आउट करावं लागेल तुम्हाला नंबर ऑफ मोल्स. 100 इंटू 10 to the power -3 काय हे? लिटर येईल. क्लिअर झालं? ठीक आहे. म्हणजे किती होणार आहे? n इज इक्वल टू 0.7 इंटू 10 to the power -3 इंटू हे किती होईल? 0.1 होईल. 0.1 म्हणजे 10 to the power -1. इट मीन्स नंबर ऑफ मोल्स किती मिळाले? 0.7 इंटू 10 to the power -4 मोल. समजलं ना? इथं पर लिटर आहे आणि इथं लिटर आहे. हे दोन्ही कॅन्सल आउट होतील ना इथं आल्यानंतर. समजलं का? मोल पर लिटर आणि हे लिटर दोन्ही कॅन्सल होतील. रिमेनिंग इज व्हॉट? मोल. अंडरस्टूड? ठीक आहे. हे स्लोली समजावून सांगतो मी तुम्हाला, केअरफुली लक्ष देऊन. येस, ऐकत आहे. नंबर ऑफ मोल्स मिळाले. मग नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू काय आहे? मास डिवायडेड बाय मोलार मास. किंवा असं घेऊ शकताय, वेट डिवायडेड बाय मोलार मास देऊ शकतो ना. ठीक आहे. मग एनची व्हॅल्यू आहे 0.7 इंटू 10 to the power -4 इज इक्वल टू मास फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. मोलार मास किती आहे? कोणासाठी दिलं? ऑक्सिजनसाठी दिलं आहे, 32. बरोबर आहे ना? सो एम इज इक्वल टू वॉट? 32 इंटू 0.7 इंटू 10 to the power -4. करेक्ट. ठीक आहे. करा मल्टिप्लिकेशन. येस, किती येतं? 22.4 इंटू 10 to the power -4 काय येईल? हे ग्रॅम येईल. येतं लक्षात का? इथं मोल पर मोल ग्रॅम पर मोल असणार आहे आणि हे कशामध्ये आहे? ऑलरेडी मोलमध्ये आहे. समजलं का हे? ठीक आहे. येस, हे मोल, हे पर मोल कॅन्सल आउट होईल आणि रिमेनिंग काय असणार आहे? ग्रॅम असणार आहे. आता हे ग्रॅममध्ये आलं मोलार मास ग्रॅममध्ये आहे का इथं कुठं असं? 22.4 मिलीग्रॅम आहे, 22.4 ग्रॅम आहे, इथं 2.24 ग्रॅम आहे. म्हणजे आता ही मिलीग्रॅममध्येच राहणार आहे. मिलीग्रॅममध्ये कन्वर्ट करा. हे ग्रॅमचं कन्वर्जन मिलीग्रॅममध्ये कसं कराल? इज इक्वल टू 22.4 इंटू 10 to the power -4 इंटू 10 to the power 3 कशामध्ये येईल? मिलीग्रॅममध्ये येईल. 10 to the power 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. किती येईल? 22.4 इंटू 10 to the power -1 इज इक्वल टू 2.24 काय होईल? मिलीग्रॅम. 2.24 मिलीग्रॅम कुठं आहे? ऑप्शन टीमध्ये. समजलं ना कसं कॅल्क्युलेट केलं बघा ना? वेळ लागणार नाही तुम्हाला, खूप इझी आहे हे. ठीक आहे. हे समजून सांगितलं मी तुम्हाला. आणि खूप स्लोली समजून सांगितलं. करेक्ट ना? ठीक आहे. पुढे जाऊया आता. ऑप्शन इज व्हॉट? डी. क्लिअर? ठीक आहे. बघा बघा ना नेक्स्ट प्रॉब्लेम. खूप इझी प्रॉब्लेम आहे तसा. 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर अंडर नायट्रोजन प्रेशर. ठीक आहे ना? एस केअरफुली परत रीड करावं लागेल, समजून घ्यावं लागेल प्रॉब्लेम तुम्हाला. इथं हेनरीज लॉ कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे ना? 1 किलोग्रॅम ऑफ वॉटर अंडर नायट्रोजन प्रेशर ऑफ 1 ॲटमॉस्फिअर. प्रेशर गिवन आहे नायट्रोजनचं.
डिझॉल्ड इन कशामध्ये 0. ओके डिझॉल्व्स ओके डिझॉल्व्स असं म्हणलं आहे 0.02 ग्रॅम ऑफ नायट्रोजन ॲट 293 केल्विन. 1 kilogram of water under nitrogen pressure of 1 atmosphere dissolves 0.02 gram nitrogen at 293 Kelvin. Calculate Henry's law constant. आता बघा मागचा फॉर्म्युला यूज करू शकतो का आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी? नाही यूज करू शकत. का? सॉलिबिलिटी गिवन नाही या केसमध्ये. आता बरोबर आहे ना? ओके येस, हा फॉर्म्युला काय यूज करू शकत नाही. सॉलिबिलिटी इज इक्वल टू KH इंटू वॉट प्रेशर. ओके हा फॉर्म्युला आपण यूज करू शकत नाही कारण सॉलिबिलिटी गिवन नाही आहे आणि KH फाइंड आउट करायचं आहे आपल्याला, म्हणून हा फॉर्म्युला यूज करू शकत नाही. कुठला फॉर्म्युला यूज करायचा मग? प्रेशर इज इक्वल टू KH इंटू वॉट मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. लक्षात येते ना? ओके एस एक्स ऑफ ओके एस कोणासाठी? गॅससाठी. मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस. आलं का लक्षात? ठीक आहे, मग KH फाइंड आउट करू शकतो ना. सो KH इज इक्वल टू वॉट प्रेशर डिवायडेड बाय ओके मोल फ्रॅक्शन ऑफ वॉट एक्स ऑफ गॅस. करेक्ट ना? ओके मग मोल फ्रॅक्शन्स फाइंड आउट करून घ्या. एक्स ऑफ गॅस इज इक्वल टू गॅस कोड आहे नायट्रोजन आहे, मास गिवन आहे गॅसचा, बरोबर आहे ना? ओके मग मास जर गिवन असेल तर नंबर ऑफ मोल्स काय येतील? व्हॉट आर नंबर ऑफ मोल्स फॉर? डायरेक्ट पण करू शकतो पण स्टेप बाय स्टेप जाऊया आपण. ओके नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस नायट्रोजन गॅस इज इक्वल टू 0.02 डिवायडेड बाय वॉट 28. कुठला गॅस आहे? N2 गॅस आहे, नायट्रोजन गॅस आहे. इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही? 2 इंटू 10 टू दी पॉवर -2 डिवायडेड बाय ओके 28. करू शकतो ना असं? 1 डिवायडेड बाय ओके डायरेक्टली पण घेऊ शकता तुम्ही. ओके 1 डिवायडेड बाय 14 इंटू 10 टू दी पॉवर -2 घेऊ शकतो असं. ठीक आहे, मग 14 डिवाइड करून घ्या. ओके अदरवाईज ॲज इट इज ठेवा, काही प्रॉब्लेम नाही आहे. लक्षात येते का? ठीक आहे, जवळपास पण ठेवू शकता तुम्ही व्हॅल्यूज. क्लिअर आहे? ठीक आहे, एस 14 डिवाइड करा बरं किती येतं बघा. ओके इथं काय येतं अप्रॉक्सिमेटली 0.07. समजते का? ओके अप्रॉक्सिमेट घेतलं इंटू 10 टू दी पॉवर काय आहे -2 आहे, किंवा असं घेऊ शकताय. ओके 7 इंटू 10 टू दी पॉवर -4. बरोबर ना? काय आले? हे मोल्स आले कोणाचे? गॅसचे. करेक्ट. ओके शक्यतो काय करा तुम्ही ओके हे फ्रॅक्शनमध्ये पॉईंटमध्येच ठेवा 0.0007 काय आले? मोल. समजते का? ओके पुढे घ्या. नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर किती? 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1000 ग्रॅम गिवन आहे. डिवायडेड बाय काय कराल? 18 इज इक्वल टू 55.55. करेक्ट ना? ठीक आहे, आता हे अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन करू शकता ना तुम्ही. ओके ह्याच्यामध्ये मला सांगा 0.0007 ॲड केल्यानंतर ओके व्हॅल्यू काय येणार आहे? ओके 30 राहणार आहे, बरोबर आहे ना? ओके मग काय कराल तुम्ही? मोल फ्रॅक्शन ऑफ N2 गॅस इज इक्वल टू मोल्स ऑफ N2 डिवायडेड बाय ओके मोल्स ऑफ N2 प्लस मोल्स ऑफ वॉटर, मोल्स ऑफ N2 मोल्स ऑफ H2. करेक्ट. ठीक आहे, इज इक्वल टू मोल्स ऑफ N2 किती आहेत? 0.0007 डिवायडेड बाय इथं काय येणार आहे? 0.0007 ओके 7 प्लस 55.55. येते काय लक्षात? ठीक आहे, येस इट मीन्स ओके आता हा किती कन्सिडर करणार? 10 टू दी पॉवर पॉवरमध्ये कन्सिडर करू शकता तुम्ही आता ते, बरोबर आहे का? येस पॉवरमध्ये कन्सिडर करा बरं. ते पॉवरमध्ये किती होतील? 7 इंटू 10 टू दी पॉवर -4. ठीक आहे, त्याला ॲड केलं आपण ओके तर तीच व्हॅल्यू कन्सिडर करूया 55.55 अप्रॉक्सिमेटली. समजलं का? किंवा 70 घेऊ शकता, 10 टू दी पॉवर -5 घेऊ शकता. ओके आता ह्या दोन्हीला ओके तुम्हाला
कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. ॲप्रॉक्सिमेट घेऊन कॅल्क्युलेट करा आता बरं, बघूया. ओके, आता हे ॲप्रॉक्सिमेट घेऊन करतो आहे आपण. ओके, त्याच्यामुळं तुमचं आन्सर थोडंसं व्हॅरी होऊ शकतं आहे, बरोबर आहे ना. ओके, त्याचं आन्सर येतं ॲप्रॉक्सिमेटली किती येतं बघा बरं, चेक करा थोडंसं. येस येस, हे तर 0.1266 इंटू 10⁻⁻⁴. ओके, 0.13 घेऊ शकता तुम्ही अप्रॉक्सिमेटली, 0.13 इंटू 10⁻⁻⁴. ठीक आहे ना. येस, मग आता काय करायचं तुम्हाला, KH फाइंड आउट करायचा आहे. KH इज इक्वल टू प्रेशर डिवायडेड बाय ओके व्हॉट, मोल फ्रॅक्शन. कोणासाठी, गॅससाठी, N2 गॅससाठी. ठीक आहे, 1 दिलेला आहे प्रेशर, डिवायडेड बाय 0.13 इंटू 10⁻⁻⁴. ठीक आहे, डिवाइड करा बरं. ते पॉज करा आणि डिवाइड करा. ओके, त्याचं आन्सर येतं अप्रॉक्सिमेटली ओके 7.69 इंटू 10⁻⁴. वरती गेल्यानंतर 4 होईल, म्हणजे काय, येस 7.7 इंटू 10⁻⁴. ठीक आहे, तुम्ही फास्ट करा कॅल्क्युलेशन, एकदा प्रॅक्टिस झालं की ओके येस होतं हे. अप्रॉक्सिमेट करत राहायचं. पॉवर, आता हे बघा, पॉवर इथं 10⁻⁴ आहे, इथं 10⁻³ आहे, इथं 10⁻⁻5 आहे, इथं -2 आहे. हे तर दोन कॅन्सलच होतील. ओके, फक्त पॉवरचा डिफरन्स आणि पॉवरचा डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट करता येतो, नो डाऊट. ह्या पॉवरवरनंच आन्सर येतं. ओके, ॲक्च्युली तुम्हाला काय करायचं, मग अप्रॉक्सिमेट घेऊन जायचं. अप्रॉक्सिमेट जर घेतला तरी सुद्धा तुम्हाला ह्या पॉवरच्या डिफरन्सवरनं आन्सर समजतं, नो डाऊट. क्लिअर झालं हे. ठीक आहे, पुढे जाऊया आता. ओके, थेरॉटिकल क्वेश्चन, त्याचा आन्सर समजलं ना. ओके, ऑप्शन ए. 29 बघा, ड्युरिंग डिझॉल्युशन वेन सोल्यूट इज ॲडेड टू ए सॉल्वंट. ठीक आहे, एक डिझॉल्युशन प्रोसेस आहे. काय केलं, सॉल्वंटमध्ये सोल्यूट ॲड केलं. कशामध्ये, सॉल्वंटमध्ये. ओके, सम सोल्यूट पार्टिकल्स सेपरेट आउट फ्रॉम द सोल्युशन. ठीक आहे, येस. ह्या ज्यावेळेस सोल्यूट तुम्ही ॲड करता, केअरफुली समजून घ्या, सोल्यूट ज्यावेळेस तुम्ही ॲड करता, ओके, त्यावेळेस काय डिझॉल्युशन प्रोसेस व्हायला लागली, पण सॉल्वंटमधनं, सोल्युशनमधनं ओके पार्टिकल्स बाहेर यायला लागली. सम सोल्यूट पार्टिकल्स सेपरेट आउट फ्रॉम द सोल्युशन. सोल्युशन तयार झालं, ओके, आणि पार्टिकल्स यायला लागले, म्हणजे थोडक्यात काय व्हायला लागलं, क्रिस्टलायझेशन. समजलं का. ओके, म्हणजे तुम्ही थोडक्यात काय एक सॅच्युरेटेड सोल्युशन प्रिपेअर केलं असं कन्सिडर करा. लक्षात येतं, सोल्यूट ॲड केलं, ओके, सोल्युशन तयार झालं आणि काय व्हायला लागलं, इथं क्रिस्टलायझेशन व्हायला लागलं. ओके, पार्टिकल सेपरेट आउट ओके फ्रॉम द सोल्युशन ॲज ए रिझल्ट ऑफ क्रिस्टलायझेशन. काय व्हायला लागलं तिथं, क्रिस्टलायझेशन. ॲट द स्टेज ऑफ इक्विलिब्रियम, बघा, ॲट द स्टेज ऑफ इक्विलिब्रियम द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट इन द सोल्युशन ॲट गिवन टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज होईल, कॉन्सन्ट्रेशन सोल्यूटचं डिक्रीज होईल, रिमेन्स कॉन्स्टंट की कीप चेंजिंग. मला सांगा, ओके, इक्विलिब्रियम स्टेजला ओके तुम्ही कितीही ॲड करा, सॅच्युरेटेड सोल्युशन बनलेलं आहे इथं, बरोबर आहे ना. ओके, हे सोल्युशन कसं आहे, सॅच्युरेटेड आहे. एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ सोल्यूट जर ॲड केला तुम्ही इथं, एक्स्ट्रा अमाऊंट ऑफ सोल्यूट, समजलं का. ओके, ते डिझॉल्व होईलमध्ये, पण काय व्हायला लागतं, जे सोल्युशनमध्ये ऑलरेडी सोल्यूट आहे ना, त्याचं क्रिस्टलायझेशन व्हायला लागतं. म्हणजे सोल्युशनमध्ये सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन काय राहणार आहे, रिमेन्स कॉन्स्टंट. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओके सोल्यूट इन सोल्युशन रिमेन्स कॉन्स्टंट ॲट गिवन टेम्परेचर अँड प्रेशर. प्रेशर अँड टेम्परेचर मात्र कॉन्स्टंट असलं पाहिजे. जर का तुम्ही टेम्परेचर चेंज केलं, प्रेशर चेंज केलं, तर डेफिनेटली ओके त्याचं कॉन्सन्ट्रेशन चेंज होतं. आर यू गेटिंग. खूप इझी आहे ना. ओके, नेक्स्ट वन. किती झाले टोटल, 29 झाले. क्वेश्चन नंबर 30 बघा. मॅच दी एंट्रीज ऑफ द कॉलम फर्स्ट विथ अप्रोप्रिएट एंट्रीज ऑफ द कॉलम सेकंड अँड चूज द करेक्ट ऑप्शन. कॉलम फर्स्ट सॉल्टसाठी दिला आहे, कॉलम सेकंड कशासाठी, नेचर ऑफ सॉलिबिलिटी कर्व म्हणलं आहे. ठीक आहे, आता हे तुम्ही त्या ग्राफवरनं कॅल्क्युलेट करू शकता, त्या कर्ववरनं तुम्ही हे सॉल्व करू शकता. ठीक आहे ना. ओके, त्याचं ऑप्शन काय येतं, डी येतं. तो कर्व यूज करा.
आणि सॉल्व करा. पाठांतरावर डिपेंड आहे तो क्वेश्चन डायरेक्टली. 31 चेक करा आता. ठीक आहे ना. ओके, काय सांगतो 31 बघा बरं. द मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस डिझॉल्व इन ए सॉल्वंट इज गिवन बाय द हेनरीज लॉ. द मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस डिझॉल्व इन अ सॉल्वंट इज गिवन बाय हेनरीज लॉ. ठीक आहे. If the Henry's law constant for a gas in water at 298 Kelvin is 5.55 into 10 to the power 7 torr and the partial pressure of the gas is 200 torr, then what is the amount of gas dissolved in the 1 kilogram of water? ठीक आहे, थोडासा ट्रिकी वाटतो क्वेश्चन आपल्याला. ओके, पण इझी आहे. ओके, हेनरीज लॉ कॉन्स्टंट तुम्हाला नोन आहे. ठीक आहे, सॉल्व करूया आपण. ओके, परत एकदा बघा, व्यवस्थित बघा. ठीक आहे. द मोल फ्रॅक्शन ऑफ गॅस डिझॉल्व इन सॉल्वंट इज गिवन बाय द हेनरीज लॉ. येस, डेफिनेटली हेनरीज लॉवरनं आपल्याला ते फाइंड आउट करता येतात. ओके, किंवा काय, येस, ते हेनरीज लॉच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला ओके येस पुट फोर्थ करता येतं. KH इंटू वॉट एक्स. करेक्ट ना. ठीक आहे, हे हेनरीज लॉवरनं फाइंड आउट करता येतं आपल्याला. If the Henry's law constant for the gas in water okay at 298 Kelvin is Henry's law constant KH given आहे, किती आहे 5.55 into 10 to the power okay 7 टोर आहे. ठीक आहे. the partial pressure of gas म्हणजे P पण दिलेला आहे in water at 298 sorry gas is 200 टोर आहे. ठीक आहे, 200 टोर. then what is the amount of gas? amount of gas म्हणजे काय, डेफिनेटली ओके एन गॅस विचारलेला आहे तुम्हाला. डिझॉल्व्ड इन 1 किलोग्राम ऑफ वॉटर. वॉटर काय आहे इथं, सॉल्वंट आहे. समजते का, वॉटर काय आहे, सॉल्वंट आहे. ओके, मग सोल्यूटचं तुम्हाला ओके अमाऊंट विचारलेलं आहे, दॅट इज द येस गॅस इज इक्वल टू वॉट. करेक्ट. ठीक आहे. येस, बघूया आपण कॅल्क्युलेट करायचा प्रयत्न करूया. कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. काय काय रिक्वायरमेंट आहे तुम्हाला, काय फाइंड आउट करावं लागणार आहे. ओके, N2 फाइंड आउट करायचं आहे. N2 फाइंड आउट करण्यासाठी ओके तुम्हाला हाच फॉर्म्युला यूज करावा लागेल. अगोदर मोल फ्रॅक्शन्स फाइंड आउट करावं लागतील, बरोबर आहे ना. ओके, दॅट इज काय घ्याल तुम्ही, प्रेशर इज इक्वल टू KH इंटू ओके वॉट एक्स. त्याला ए पण कन्सिडर करू शकताय, XA म्हणू शकताय आपण. एक ए कन्सिडर करूया गॅस, ए गॅस आणि बी गॅस कन्सिडर करूया. ए अँड ओके एस वॉट बी कन्सिडर करू शकताय. ओके, XA कन्सिडर केलं मी. ठीक आहे. प्रेशर गिवन आहे का, KH ची व्हॅल्यू गिवन आहे. ओके, मग ठेवा तिथं. XA इज इक्वल टू ओके प्रेशर डिवायडेड बाय KH इज इक्वल टू, प्रेशर किती आहे बघा आणि KH किती आहे. प्रेशर आहे 200 डिवायडेड बाय KH किती आहे 5.55 इंटू 10 टू दी पॉवर 7. बरोबर आहे का. ठीक आहे. हे येतं अप्रॉक्सिमेटली ओके 3.6 इंटू 10 टू दी पॉवर ओके -6. हे अप्रॉक्सिमेट कॅल्क्युलेशन केलं आपण इथं. 3.6 इंटू 10 टू दी पॉवर -6. काय आलं, XA दॅट इज मोल फ्रॅक्शन. आता हे मोल फ्रॅक्शन्स कशासाठी यूज करणार तुम्ही, ओके टू फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, इथं वरती घेतो मी, नो डाऊट. हे बघा XA आहे ना तुमच्याकडं. ओके, मग XA इज इक्वल टू काय आहे, व्हॉट इज XA. XA इज इक्वल टू NA डिवायडेड बाय NA प्लस NB घेऊ शकतो ना आपण, दोन आहेत. आलं का लक्षात. फाइंड आउट काय करायचं तुम्हाला, NA, त्यालाच आपण इथं NA म्हणूया, NA म्हणूया आपण. ठीक आहे ना. ओके, NA फाइंड आउट करायचं आहे. ओके, केअरफुली बघा. आता ह्या दोन्हीचं जर आपण मिक्सचर केलं ना ओके तर इथं हा NA जो आहे तो निग्लिजिबल असतो. येते लक्षात. ओके, सॉल्वंटचे मोल्स जे आहेत ते हायर असतात. निग्लिजिबल आहे, निग्लिजिबल ओके म्हणून काय निग्लेक्ट करा, निग्लेक्टेड म्हणून काय NA डिवायडेड बाय काय घेऊ शकता तुम्ही, NB, NA डिवायडेड बाय NB.
एन बी काय आहे आता, सॉल्वंट दॅट इज ओके नो मोल्स ऑफ सॉल्वंट दॅट इज मोल्स ऑफ वॉटर. एन बी काय आहे, मोल्स ऑफ H2. किती दिलेला आहे H2, 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे किती, 1000 ग्रॅम. ठीक आहे. सो एन बी इज इक्वल टू ओके काय लिहाल, 1000 डिवायडेड बाय 18. लक्षात आलं. ओके इज इक्वल टू 55.5 अप्रॉक्सिमेटली. येते लक्षात. ठीक आहे, ठेवा तिथं आता. एक्स ए इज इक्वल टू एन ए डिवायडेड बाय ओके 55.5. क्लिअर. ठीक आहे. येस. मग आता फाइंड आउट काय करायचं आहे, एन ए. सो एन ए इज इक्वल टू एक्स ए इंटू 55.5 इज इक्वल टू एक्स ए किती आहे, एक्स ए पण वरती फाइंड आउट केलं, 3.6 इंटू 10 to the power minus 6. 3.6 इंटू 10 to the power minus 6 इंटू 55.5. आर यू गेटिंग. ओके ठीक आहे. हे अप्रॉक्सिमेटली येतं, अप्रॉक्सिमेटली 199.8 म्हणजेच किती घेऊ शकताय तुम्ही, ओके इंटू 10 to the power किती असणार आहे, -6. ओके इट मीन्स 200 इंटू 10 to the power -6. ओके म्हणजेच किती येईल, अप्रॉक्सिमेटली 2 इंटू 10 to the power -4. आलं का लक्षात. हे किती आले, मोल आले. 2 इंटू 10 to the power -4 आहे का कुठं, चेक करा. ऑप्शन इज वॉट, ए. आलं वळण हे लक्षात तुमच्या. तसे प्रॉब्लेम्स इझी आहेत. नेक्स्ट बघूया आता. ओके आता हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे आणि इझी आहे, इझी सॉल्व करू शकताय तुम्ही आता. याचं ऑप्शन काय आहे, हेनरीज लॉ कॉन्स्टंटबद्दल विचारले, इनकरेक्ट विचारले तुम्हाला, डी ऑप्शन. 33 बघा. द व्हॅल्यू ऑफ ओके हेनरीज लॉ कॉन्स्टंट फॉर सम गॅसेस ॲट 293 केल्विन इज गिवन बिलो. अरेंज द गॅसेस इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर सॉलिबिलिटी. इन्क्रीजिंग ऑर्डरनं लिहा म्हणलं आहे. ॲज यू नो दॅट हेनरीज लॉ कॉन्स्टंट जर इन्क्रीज झाला सॉलिबिलिटी डिक्रीज होते, बरोबर आहे ना. ओके मग चेक करा आता. इथं हेनरीज लॉ कॉन्स्टंट दिलेला आहे, अरेंज दी गॅसेस इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर सॉलिबिलिटी म्हणलं आहे. करेक्ट. इथं किती आहे, 144.97. 69 आहे, इथं 76 आहे, इथं 34 आहे. जिथं हेनरीज लॉ कॉन्स्टंटची व्हॅल्यू कमी आहे, बरोबर आहे ना. ओके येस, दॅट हॅज अ हायर सॉलिबिलिटी. ऑक्सिजन, ओके ऑक्सिजनची सॉलिबिलिटी हायर असेल, कमी हेनरीज लॉ कॉन्स्टंट आहे. त्याच्यानंतर कोण येईल, H2 69 आहे. त्याच्यानंतर 76 N2 अँड देन He. सो ऑप्शन इज वॉट, ए. समजले बाळांनो क्वेश्चन्स. ओके पूर्ण सॉल्व केलं आपण, एक एक क्वेश्चन सॉल्व केलेला आहे, त्याच्यामुळं काय अडचण यायला नको आहे आता. ठीक आहे ना. ओके काही क्वेश्चन्स होमवर्कसाठी पण घ्या. येस हा होमवर्कसाठी घ्या. करेक्ट. हा काय दिलेला आहे, H2S is toxic gas used in qualitative analysis of solubility of H2S in water at standard temperature pressure is 0.195 मोलाल. ठीक आहे, मोलाल सॉलिबिलिटी दिलेली आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ KH. KH ची व्हॅल्यू काय असं विचारलं आहे. करेक्ट. याचा अर्थ सॉलिबिलिटी दिली म्हणजे ओके त्यास तुम्ही फॉर्म्युला काय यूज करणार आता, बरोबर आहे ना. ओके आता सॉलिबिलिटी कशामध्ये आहे, 0.195 मोलाल दिलेली आहे, मोल पर किलोग्राम दिलेले आहे. ओके मग आता आपण हा फॉर्म्युला यूज करूया. ओके प्रेशर इज इक्वल टू KH इंटू वॉट एक्स. कारण इथं मोलाल सॉलिबिलिटी दिली आहे, याचा अर्थ काय, येस मोल पर काय आहे, किलोग्राम आहे, मोल पर किलोग्राम. समजते का हे. ठीक आहे, म्हणजे इथून मोल फ्रॅक्शन्स तुम्ही फाइंड आउट करू शकताय. प्रेशर दिलेले स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर जनरली ना ॲटमॉस्फिअरमध्ये असते, पण आन्सर कशामध्ये, बारमध्ये आहे. ओके मग बारचं कन्व्हर्जन तुम्ही ओके एस ॲटमॉस्फिअरमध्ये करू शकताय किंवा ॲटमॉस्फिअरचं कन्व्हर्जन बारमध्ये करू शकताय. आता आन्सर आपल्याला कशामध्ये पाहिजे, बारमध्ये पाहिजे, बरोबर आहे ना. ठीक आहे. ओके
आता हे प्रेशर जे आहे तुम्ही काय करा, बारमध्ये घ्या. प्रेशर किती येईल, 0.987. 1 घेऊन गेलं तरी चालेल. 1 ओके ॲप्रॉक्सिमेटली 1 घेऊन गेलं तरी चालेल. इज इक्वल टू KH फाइंड आउट करायचं आहे. मोल फ्रॅक्शन्स तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत, बरोबर आहे ना. ओके मोल फ्रॅक्शन्स कसं फाइंड आउट करणार आता. ओके तुम्हाला हे मोल्स दिलेले आहेत ऑलरेडी. इथं मोलाल सोल्युशन आहे ना. ओके म्हणजे सोल्यूटचे मोल दिलेले आहेत. सॉल्वंट ओके कशामध्ये घ्यावं लागेल ना. सॉल्वंटचे मोल समजलेत तुम्हाला. आता वॉटर म्हटल्यानंतर 1 किलोग्राम वॉटर असणार आहे 55.55. सो 0.987 हे अप्रॉक्सिमेटकडं चाललो आहे आपण. ठीक आहे, 1 घेऊन केलं तरी चालेल, नो डाऊट. इज इक्वल टू ओके KH इंटू 0.195 हे मोल्स आले कोणाचे, सोल्यूटचे, डिवायडेड बाय 0.195 प्लस वॉटरचे मोल्स किती येतील 55.5. आता पार्टच ठेवा हे तुम्ही. 1 किलोग्राम जर वॉटर दिलेलं असेल तर ग्रॅममध्ये करायचं, 18ने डिवाइड करायचं, विल गेट दी आन्सर. ठीक आहे, ह्याची ॲडिशन निग्लिजिबलच असते ना. हे जर ॲड केलं त्याच्यामध्ये ओके तरी काय निग्लिजिबलच असणार आहे. ओके म्हणून काय करा तुम्ही 0.987 इज इक्वल टू KH इंटू इथे किती आहे 0.195 डिवायडेड बाय हे किती येईल 55.6 घेतो मी ॲप्रॉक्सिमेट. ठीक आहे ना, ॲप्रॉक्स घेतो. जर डिवाइड केलं ह्याला तुम्ही ओके तर येतं 0.987 ओके इज इक्वल टू KH इंटू 0.0035 ॲप्रॉक्सिमेट अगेन. क्लिअर. ठीक आहे, त्याला डिवाइड करा. 1 जरी डिवाइड करून केलं ना तुम्ही ओके तरी ॲप्रॉक्सिमेट आन्सर काय येतं, समजलं ना. ओके मग थोडंसं ॲप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेऊन तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. ठीक आहे, आन्सर काय येतं 282. आता हे खूप ओल्ड वेनं सॉल्व केलेलं आहे. ठीक आहे ना, ओल्ड वे यूज केलेलं आहे इथं. ठीक आहे, येस. नेक्स्ट घ्या. जर तुम्ही प्रेशर इथं 1 बार घेतलं ना थोडंसं आन्सर डिफरंट येतं आणि 285 समथिंग द्यायला पाहिजे होतं आन्सर. ओके कारण 1 बार प्रेशर आपल्याला ठेवावं लागणार आहे. इथं प्रेशर काय ठेवलेलं आहे ओके ओल्ड वेनं 0.987 ठेवलेलं आहे कारण त्याचं ॲक्च्युली ॲटमॉस्फिअरचं बारमध्ये कन्व्हर्जन करायला पाहिजे होतं त्यांनी. ओके तर बारचं ॲटमॉस्फिअरमध्ये कन्व्हर्जन केलं आहे, दॅट इज रॉंग ना. ठीक आहे, पुढे बघा. हेनरीज लॉ कॉन्स्टंट फॉर मोलॅलिटी ऑफ मिथेन इन बेन्झिन ॲट 298 केल्विन इज 4. ओके हेनरीज लॉ कॉन्स्टंट दिलेला आहे मिलीमीटर ऑफ Hg मध्ये. द मोल फ्रॅक्शन ऑफ मिथेन इन बेन्झिन ॲट 298 केल्विन अंडर दी 760 मिलीमीटर ऑफ Hg हे फाइंड आउट करू शकताय तुम्ही. आता होमवर्कसाठी घ्या. HW. When gas is bubbled through water at 298 Kelvin, very dilute solution of gas is obtained. Henry's law constant for the gas is 100 kilobar. If the gas exerts a pressure of 1 bar, the number of moles of gas dissolved in 1 liter of water. हे आत्ता सॉल्व केल्याप्रमाणेच आहे. वरचा प्रॉब्लेम बघू शकता तुम्ही. ठीक आहे, HW होमवर्कसाठी घ्या हा सुद्धा. हाऊ मच ऑक्सिजन इज डिझॉल्व्ड हे पण आपण सॉल्व केलेलं आहे त्याच पद्धतीनं. आय थिंक सॉल्वच केलेला हा आपण. परत प्रॅक्टिस करा. हां हा क्वेश्चन बघा. ॲट हाय अल्टिट्यूड ओके ॲट हाय अल्टिट्यूड्स द पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज लेस दॅन दॅट ऑफ द ग्राउंड लेवल. दिस इज लीड्स टू low concentration of oxygen blood and tissues, high concentration of oxygen in blood and tissues, release of dissolved gas and formation of bubbles of nitrogen in a blood, thickening of blood and tissues. काय येतं ऑप्शन. आता हाय अल्टिट्यूड म्हणलं ओके ग्राउंड लेवल टू ओके एस हाय अल्टिट्यूडला जर गेलं तुम्ही जस्ट अ मिनिट ओके फिंगर टिपमधले क्वेश्चन आहेत हे. फिंगर टिपमधला क्वेश्चन आहे, चेक करू शकता तिथं. ॲट हाय अल्टिट्यूड ओके इज लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन इन अ ब्लड अँड टिश्यूज. लो कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ ऑक्सिजन इन ब्लड अँड टिश्यू करेक्ट आहे ना. का हाय अल्टिट्यूडला ग्राउंड लेवल टू हाय जर गेलं तुम्ही हाय अल्टिट्यूड म्हणजे हायर लेवलला तुम्ही गेला, हाईटला गेलं जास्त फ्रॉम दी ओके अर्थ लेवल करेक्ट ना. ओके इथं प्रेशर काय होतं डिक्रीज होतं, प्रेशर डिक्रीजेस. आलं लक्षात. प्रेशर डिक्रीज झालं ओके तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजनसुद्धा काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. म्हणून काय लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्सिजन म्हणलं आहे. सो ऑप्शन इज वॉट ए. समजलं ना. कॉन्सन्ट्रेशन कमी होतं त्या टिश्यूजमधलं.
क्लिअर? ठीक आहे. आता हे क्वेश्चन प्रॅक्टिस करा बाळांनो, जे काय क्वेश्चन्स आपण डिस्कस केलं, मॅक्सिमम क्वेश्चन डिस्कस केले आपण. ठीक आहे. आणि हे काय होमवर्कसाठी दिलेले जे काही क्वेश्चन्स आहेत ते पण सॉल्व करा. आय थिंक टुडे विल स्टॉप हिअर. ऑल द बेस्ट.